आजचा दिवस MMRDAच्या 50व्या इतिहासाच्या अत्यंत ऐतिहासिक टप्पा आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने 21 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेले ऐतिहासिक निर्णयानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर याचे सुमारे 32 हेक्टर क्षेत्रफळाच्या वसाहतीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प MMRDA मार्फत आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे आहे त्याची सुरुवात होत आहे। महाराष्ट्र सरकारची जॉइंट व्हेंचरचा हा पहिला प्रकल्प आहे। या निर्णयानंतर सुमारे 17,000 झोपडपट्टीधारकांना पुनर्वसनचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामध्ये MMRDA प्रथमच विकासक म्हणजे डेव्हलपर म्हणून काम करणार आहे आणि SRA जे आहे ते जॉइंट व्हेंचर एग्रीमेंटप्रमाणे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करणार आहे। MMRDAच्या दीर्घकालात हा पहिल्यांदाच पुनर्विकास प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आणि सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे। या प्रकल्पातनं MMRDAची एक नवीन वर्टिकल त्याची पण क्रिएशन होत आहे म्हणजे हाऊसिंग वर्टिकल। सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 8.46 हेक्टर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने 7.15 हेक्टर अशी एकूण जवळजवळ 16 हेक्टर जमीन MMRDAकडे हस्तांतरित केलेली आहे आणि याच्यामध्ये सुमारे 17,000 झोपडपट्टीधारकांना आपण जे पुनर्वसन करणार आहोत त्यापैकी जवळजवळ 10,000 झोपडपट्टीधारकांची पात्रता निश्चिती झाले असून त्यांच्याशी वैयक्तिक करारनामासुद्धा झालेला आहे। पहिल्या टप्प्यात आपण 4,345 पात्र झोपडपट्टीधारकाच्या पुनर्वसन करणार आहोत। सर्व पात्र नागरिकांना 2 वर्षाचे आगाऊ भाडे हे देण्यात आलेली आहे 137.50 कोटी इतकं। या प्रकल्पाचा अंदाजित खर्च हे 1,299 कोटी असून हा प्रकल्प 36 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे। तसेच OC मिळाल्यानंतर 10 वर्ष या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टरवर राहील कॉन्ट्रॅक्टप्रमाणे। त्यामुळे इथल्या रहिवाशींना दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण निवास सुनिश्चित होईल। या प्रकल्प केवळ गृहनिर्माणपुरता मर्यादित नाही, तो एक वाणिज्यिक आणि सामाजिक केंद्र म्हणून उभा राहणार आहे। मला आपल्याला सांगताना आनंद होत आहे की या प्रकल्पासाठी MMRDAने ॲक्च्युअली नॅशनलाइज बँककडनं 1,500 कोटीचं कर्ज प्राप्त केलेलं आहे ॲज अ प्रोजेक्ट लोन आणि याला पहिल्यांदाच शासनाची परवानगी असून याच्यामध्ये गव्हर्नमेंट गॅरंटी घेण्याची वेळ आलेली नाही आहे। या प्रकल्प जे आहे हे प्रकल्प संपूर्ण वायबल आहेत। प्रकल्पामध्ये प्रत्येक झोपडपट्टीधारकांना 300 चौरस मीटर याची इतकं फ्लोअर स्पेस इंडेक्स कार्पेट एरिया मिळणार आहे। 3310 अंतर्गत हा स्कीम आहे। परंतु याचे सर्व जे स्पेसिफिकेशन्स मानके जे आहेत ते नवी मुंबईचे प्रधानमंत्री आवास योजना जे मोठ्या प्रमाणावर तिथे काम झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी ठेवलेलो आहोत। या ठिकाणी सर्वजण आलात त्यांचे धन्यवाद।